नगर नावाच्या गावी रामू काका आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचं पूर्ण आयुष्य शेतामध्ये कष्ट करण्यात गेलं होतं. पण वय झाल्यानंतर शरीर आता थकलं होतं. रोजच्या श्रमामुळे पाठीचा त्रास, गुडघ्याचा त्रास वाढला होता. अशा वेळी त्यांनी ठरवलं, आपण एक खानावळ चालू करूयात, जिथे साधं घरगुती स्वच्छ अन्न लोकांना मिळेल. यात आपल्यालाही 4 पैसे मिळतील आणि मनालाही समाधान मिळेल. त्यांचा मुलगा वरून पुण्यात शिकत होता. सुट्टीत तो गावाला परत आला आणि त्यांनी बाबाला मदत केली. दोघांनी मिळून गावातल्या बाजारपेठेच्या कोपऱ्यावर एक छोटीशी खानावळ सुरू केली. 4 टेबल, काही खुर्च्या, एक लाकडी काउंटर, मागे स्वयंपाकघर, एवढीच त्यांची खानावळ. पहिल्या काही दिवसात फारच कमी ग्राहक येत होते. सकाळपासून दोघं स्वयंपाक करत भाजी, डाळ, भात, पोळ्या, लोणची, पापड, कोशिंबीर, चटणी असे छान पारंपरिक पदार्थ ते स्वतः आपल्या हाताने तयार करत असत. पण दुपारी 2-3 थाळ्या जास्तीत जास्त जात. संध्याकाळी मोठं भांडं भरून अन्न उरत असे. वरुणला याची फार चिंता वाटू लागली. बाबा, इतका सारा स्वयंपाक वाया जातोय, आपलं नुकसान होईल. रामू काका शांतपणे म्हणायचे, बाळा, प्रत्येक कामाला सुरुवातीला वेळ लागतो. लोकांचा विश्वास जिंकायला दिवस, महिने लागतात. पण एकदा का विश्वास बसला तर मग आपल्याकडेच ग्राहक येतील. तू चिंता करू नकोस. पण वरुण तरुण होता. त्याला लगेच परिणाम दिसायला हवे होते. बाबा, उद्याच्या ग्राहकांना उरलेलं अन्न दिलं तर चालेल ना? नुकसान तरी कमी होईल. ते ऐकून रामू काका गंभीर होत, नाही रे वरुण, अन्न म्हणजे देव. पोटात जाणारं अन्न नेहमी ताजं, स्वच्छ असावं. आपल्यासाठी थोडंफार नुकसान सहन करता येईल, पण दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळणं कधीच योग्य नाही. जर आपल्या अन्नामुळे एखादा माणूस आजारी पडला तर त्याची जबाबदारी आपली असेल. म्हणून लक्षात ठेव, खानावळ चालवणं म्हणजे जबाबदारीचं काम आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. वरुण गप्प होत असे, पण त्याला आता खूपच चिंता होऊ लागली. एका दुपारी गावातील पांडुरंग काका तिथे आले. वरुणने त्यांना आग्रहाने थाळी वाढली. पांडुरंग काकांनी जेवणाचा पहिला घास घेतला आणि म्हणाले, वा, खूप दिवसांनी इतकं छान घरगुती अन्न खाल्लं. तुमची पोळी तर आईच्या हातासारखी मऊ मऊ लागते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून रामू काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना वाटलं, आपल्या कष्टाचं चीज झालं. त्या दिवसानंतर हळूहळू ग्राहक वाढू लागले. कॉलेजचे विद्यार्थी, शेतात काम करणारे मजूर, गावातले व्यापारी, सगळ्यांना तिथे जेवायला आवडू लागलं. रामू काका, तुमचं जेवण खरंच स्वच्छ आणि चविष्ट आहे. इथे आलो की घरची आठवण होते, असे सगळे म्हणत. ग्राहकांच्या तोंडून निघालेलं हे कौतुक म्हणजे सोनंच होतं. जास्त जाहिरात करायची गरजच नव्हती. लोक एकमेकांना सांगत आणि खानावळीत आता गर्दी वाढू लागली. एके दिवशी वरुणने पाहिलं की 2 गरीब कामगार पैसे अपुरे असल्यामुळे थोडेच पदार्थ घेत होते. त्याला वाईट वाटलं. त्याने त्यांना पूर्ण थाळी दिली आणि म्हणाला, काका, पैसे नंतर द्या, आधी पोट भरून खा. ते दोघं हळवे होऊन म्हणाले, देवा, तुम्ही तर खूपच मोठं उपकार केलं आमच्यावर. आम्हाला वाटलं की आता उपाशी राहावं लागेल. तेव्हा रामू काका हसत म्हणाले, वरुण, बघ, लोकांना फक्त अन्न नाही लागत, तर मायेचं, आदराचं वातावरण देखील लागतं. अन्न म्हणजे देव आहे आणि देवाचं दान हे कधीच वाया जात नाही. वरुणला त्या क्षणी बाबांची शिकवण पूर्णपणे उमगली. त्याला जाणवलं, खानावळ हा फक्त व्यवसाय नाही, तर सेवा आहे. काही महिन्यातच रामू काकांची खानावळ गावात प्रसिद्ध झाली. लोक म्हणू लागले, इथे जेवण म्हणजे घरगुती जेवण, जे कुठेही मिळणार नाही असे समाधान इथे मिळते. विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी, प्रत्येकजण समाधानाने जेवून आशीर्वाद देत असे. काहींनी तर ठरवलं की बाहेरचं हॉटेल नको, फक्त इथेच जेवूयात. रामू काका प्रत्येक ग्राहकाला आदराने बोलत. त्यांचं म्हणणं असायचं, ग्राहक म्हणजे आपले देव. ते समाधानी असले की आपल्या घरालाही समाधान मिळतं. एके दिवशी वरुणने बाबांना विचारलं, बाबा, तुम्ही इतकं कष्ट करता, पण नफा फारसा दिसत नाही. कधी कधी वाटतं, आपण आता मोठं हॉटेल का नाही उघडत? रामू काका हसून उत्तरले, बाळा, मोठं हॉटेल उघडून पैसा मिळेल, पण लोकांचा विश्वास नाही मिळणार. आपण छोटं काम करतो, पण प्रामाणिकपणे करतो. लक्षात ठेव, पैसा संपतो, पण प्रामाणिकपणाचं नाव मात्र कायम राहतं. वरुण ते ऐकून खूप भावूक झाला. बाबा, मला आत्ता समजलं, आपण फक्त व्यवसाय करत नाही, आपण लोकांच्या पोटाची देखील जबाबदारी घेतो. म्हणूनच लोक आपल्याला आशीर्वाद देतात. संध्याकाळ झाली होती. ग्राहकांनी तृप्त होऊन जेवण संपवलं.
खानावळीतलं वातावरण शांत झालं. रामू काकांनी वरूणच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, वरून पाहिलंस ना, सुरुवातीला किती संघर्ष होता, पण आता सगळं सुरळीत झालं. हे फक्त देवाच्या कृपेने आणि आपल्या प्रामाणिकपणामुळे शक्य झालं. वरून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, हो बाबा, आता मला कळलं की व्यवसाय म्हणजे फक्त नफा तोटा नाही, ती म्हणजे आपली जबाबदारी, विश्वास आणि सेवा. त्या दिवसापासून नगर गावातील ती खानावळ केवळ जेवणाचं ठिकाण नव्हती, तर ती लोकांच्या संतृप्तीचं आणि मनाचं आधार बनली होती. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली? आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.